नमस्कार, टुडे भारत में आप सभी का स्वागत है। इस वक्त मैं मौजूद हूँ मानखुद के महाराष्ट्र नगर में। यहाँ पर 2002 में ये जो मेरे पीछे आप देख रहे हैं, जो गाले बने हैं, जो दुकानें हैं, ये 2002 में यहाँ इसके पीछे एक समाज मंदिर हॉल था। उसके बाद से ये शिक्षा के नाम पे यहाँ पे ये बनाया गया था कि यहाँ पे शिक्षा होगी, शिक्षा दी जाएगी। और उसके बाद यहाँ पे ये दुकानें बना दी, गाले बना दिए, इसका भाड़ा वसूला जा रहा। अब इसके लेकर यहाँ महाराष्ट्र नगर की जनता क्या विरोध कर रही है, आइए जानते हैं उनसे। मी 1995 पासून इथे राहतोय। इकडे माझ्या आई वडिलांपासून आम्ही सगळेजण राहतोय। 95 पासून राहतो, पण आज तेव्हा इथे काही नव्हतं। आज समाज मंदिर बांधलं गेलं की सांगितलं गेलं की इथं आपलं काहीतरी आपल्या सगळ्या समाजासाठी व्यवस्थित आपलं काहीतरी होईल म्हणून त्यासाठी आम्ही एक कार्यालय उभं करतोय। मग आम्ही बोलत चालेल म्हणून, तर त्या कार्यालयाच्या वरती समाज मंदिराच्या नावावरती एक वेगवेगळे व्हायला लागले। प्रत्येकाने आपापलं बोलून सगळं काय करून समाज मंदिर पाठीच राहिला आणि पुढे आपल्या गावात खोल्या आणि आपलं भाडं काढून खातायत। कौन खाता है ये भाड़ा? देसाई है, वकील है। वो वकील शिर्के मॅडम वो स्कूल प्रिन्सिपल आहे, ती शाळा चालवती, ती तिच्यावरती आहे शिर्के मॅडम। शिर्के मॅडमनी ते शाळा वापरायला घेतली, नंतर शाहू आले, शाहूनी घेतला, नंतर आता देसाई पण आहे वकील म्हणून। इथं त्यांचं वकीलचं ठेवलेलं, त्याच्या वकीलचं करता करता आता सगळ्यांनी एक एक गाळा घेतलेला, चोरगे विरगे सगळेजण दर महिन्यात 1000 रुपये भाडं करतायत। मग आम्ही एवढ्या वर्ष आमच्या मुलांना खेळवायचं कुठे, जागा पाहिजे का नको? म्हणजे आम्ही एरियात राहून आम्हाला काही सुद्धा नाही, बाकीचे पाटले पण हुशार करतायत। अभी आप लोग यहाँ पे जो विरोध कर रहे हैं वो किस लिए कर रहे हैं? क्या आपको ये गाले नहीं चाहिए? हमको ये गाले नहीं मांगते, हम बच्चे लोग को खेलने के लिए चाहिए। हमारे साथ और भी कुछ लोग हैं, उनसे भी बात करेंगे। क्या बताना चाहेंगे सर? ये मैं इधर 92 से रह रहा हूँ, 92 से दंगल से। इधर ये जगह पे हमारा 3 नल था, जिधर पे हम लोग पानी भरते थे सब जन मिलके। ये जगह पे स्टे आया था। ये जगह स्टे के बाद ये जगह गया एक क्लब के नाम पे, जो स्कूल चलाने के लिए था, रोटरी क्लब करके, ये स्कूल के लिए जगह गया। इसके बाद में 2015 के आसपास इधर देसाई सर करके है एडवोकेट, उन्होंने ये जगह अपने लिए स्कूल के झंडा वंदन के लिए रखी, झंडा बांधा, बोला इधर पार्किंग नहीं करने का, नो पार्किंग का बोर्ड लगाया। और उस जगह पे इसके ये 2 3 4 6 7 गाले बनाए हैं। और ये इस तरफ से आप देख सकते हो, इधर आ सकते हो। आज हम आपको वो भी दिखाएंगे जो गाले कहाँ से कहाँ तक थे और ये गाले कहाँ पे है, ये आप देख सकते हो। ये समाज मंदिर टूटना चाहिए, ये हमारे खेलने की जगह थी। और ये इधर ये गाले बने, ये साफ साफ दिखाई दे रही है। हम कलेक्टर के पास भी रिपोर्ट दिए, पुलिस स्टेशन के पास भी दिया, कोई हमारा जवाब नहीं देता है। और उसके बाद भी इन लोगों ने आगे बढ़ाने की कोशिश की है। यह भी आप देख सकते हो, भाड़े पे देने का प्लान बनाया है इन्होंने, ये भी आप सब जन देख सकते हो। और भी पीछे से भी रास्ता दिया है यहाँ पे से, मतलब कुल मिला के ये पूरा जो मुद्दा है, पूरा अवैध बांध काम को लेकर ये पूरा मुद्दा है, आप ये कहना चाहते हैं? हाँ, ये देखिए, ये इधर दरवाजा नहीं था, ये भी पाला के इन्होंने किया है। ये हमारा मैदान था एक जगह टाइम पे, अंदर भी दीवार बना के इसको एक बिजनेस पार्ट बनाया है इन्होंने। यहाँ से दिखता है, यहाँ से दिखता है। ये अंदर भी दीवार बांधा, इसके अंदर भी दीवार है क्या? हाँ, मतलब ये पार्ट पार्ट में अलग अलग करके बनाया है। आम्ही इथं 1992 पासून आम्ही इथं राहतो ना, 90 पासून आम्ही इथं राहतो, खाडीमध्ये राहलो। मग या आपल्या रहिवाशांसाठी समाज हॉल म्हणून आम्ही पोरांसाठी, या शाळेसाठी म्हणा, या कार्यक्रम करायसाठी म्हणा, आम्ही इथे केलेलो होतो। तर केल्यानंतर काही लोकांनी आता सगळं नवीन ते सगळं इकडची पुढं 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 आता वाढवतच आल्यानंतर आम्हाला लोकांना हिंडा फिरायला जागा नाही, आमच्या पोरांना फिरायला जागा नाही, गाडी घोडा यायला जागा नाही, आम्ही इथे राहायची जागा काय झालं, एखादा माणूस गेला तरी सुद्धा गाडी आमच्या घुसून सगळी बाहेर निघू शकत नाही। भराव झाला त्या इथले नगरसेविका जरीना बेगम होती। जरीना बेगमने प्रभात समिती अध्यक्ष होती आणि प्रभात समितीच्या अध्यक्ष असताना तिने
त्याच्यावरती स्टे आणला आणि त्या मैदान मुलांना आम्ही बोललो खेळायसाठी ठेवलंय. तिने अतिक्रमण केलं आणि समाजवाद बांधला. समाजवाद बांधला तर बोला आमच्या ताब्यामध्ये समाजवाद, तर समाजवाद तिने आमच्या ताब्यात काय दिलेलं आहे, तुम्ही बोलतो विरोधक आहेत असं केल्यानंतर तुमची काय मागणी आहे बीएमसी विभागाकडून आणि प्रशासनाकडून की हा जो समाज हॉल आहे तो सर्व तोडून टाका, नाही तर आमच्या ताब्यामध्ये आम्ही त्याला बघू. हे तुम्ही धंदा केलेला आहे, हा धंदा आम्हाला नाही पाहिजे, सगळं तोडून टाका. दुसऱ्यांची नावं सांगून काही समाजाला धोका दिलेला आहे. शाळा ही काही हलवत नाही. शाळेचं भाडं जातं हे शाहूल नगरसेवक भाडं घेतो आणि आता अनाथ स्वर्गीय दासाई शाहूल आम्ही बघितले याच्या पहिला जिम यामध्ये होते, जिम आणि शाळा ते समाज हॉल म्हणून नाही भाड्यावर चालत होती. जिमचं हे भाडं शाहूलला जात होतं आणि सगळ्या गोष्टी भाडं शाहूल जातोय आणि ह्यांच्यावर किती घेतोय हे आम्हाला माहित नाही आणि आम्हाला आमच्या समाजाला साधी होणे ही आमची सर्व समाजाची इच्छा आहे. हे नगरसेवक कोणी निवडेल, त्याने मतदान नाही केलं, ह्याने मतदान केलं, आमच्या समाजाच्या इथं महाराष्ट्रात सगळेच विरोधक आहे. हे जातीवर किंवा जाती भांड्यावर इथं सगळं राजकारण चालतं. हे असं होऊ नये आणि आम्हाला समाजाला मिळावं. 2010 साली समाज मंदिर म्हणून बांधण्यात आलं होतं. ते स्थानिकांच्या हातात न देता इतरांनी आपल्यावर त्याच्यावर कब्जा केला. आम्ही त्याच्यावरती स्टे आणायचा प्रयत्न केला, काय केलं तर ते स्थानिक समाज मंदिरच राहावं, समाजाला उपयोग नाही त्याचा. ते स्थानिक मंदिर समाजासाठीच राहावं. यासाठी आम्ही प्रशासनाकडे याच्याकडे आमची मागणी की हे समाज मंदिर राहावं. जागा 60/80 आहे. 60/80 नाही, 30/80 जागा आहे ती. 30/80 जागा आहे. तर ते समाज मंदिर आम्ही RTI टाकून मागणी करू की बाबा समाज मंदिर किती बाय कितीच होतं याची मागणी करू. त्याच्यानंतर ते समाज मंदिरच राहावं आणि समाजाच्या उपयोगासाठीच यावं. एवढीच आम्ही प्रशासनाला सगळ्यांना या पोलीस अधिकारी असतील यांना आमची विनंती आहे. बस. या शाळेचं भाडं घेतलं जातं, आम्ही पाहिलेली आहे जवळून ही गोष्ट. आणि ही हाईट मॅच करा. या ठिकाणी दोन्ही जागा दिसते आणि या जागेचे कोणतेही पुरावे नाही आहेत आणि या लोकांनी ही जागा काबीज केलेली आहे आणि ही जागा या 4 वर्षामध्ये काबीज झाले. अशा प्रकारे हे पत्रे होते आणि इथे वर्ग चालवत होते. या ठिकाणी तुमची मागणी काय? आमची मागणी आहे की हे गाळ्या सगळ्यात पहिले तुटल्या पाहिजे आणि जे समाज मंदिर आहे ते स्थानिकांच्या हातात आल्या पाहिजे आणि जेवढं होतं तेवढं सगळं परत जागेवरती गेलं पाहिजे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आम्हाला बाहेरचे कोणीही नकोय. या ठिकाणी शाहूल अहमद जो कोणी आहे व्यक्ती तो आम्हाला माहिती नाही आणि त्याच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचं इथलं टेंडर पाहिजे नाही. हे समाज मंदिरामध्ये आजला त्यांनी ऑन पेपर दाखवावे की किती इथे सामाजिक कार्यक्रम झाले ते दाखवावे. पोलीस साहेब जे चुकीचं आहे त्यांना निदर्शनास आणून द्या. मला पण चुकीचं ठरवा, पण जे चुकीचं आहे ते पण चुकीचं दाखवा. तुमची पण जबानी आम्हाला द्या. या ठिकाणी पब्लिकला घालू नका. आम्ही इथे लहानपणापासून घालवलेलं आहे आणि ह्या ज्या जागा आहेत त्या मी सुरुवातीपासून सांगतो की ह्या गेल्या 10 वर्षात ज्यांनी इथे शाळा चालवली भाडेतत्वावरती, जिचा इथे काही अधिकार नाहीये, शिर्के मॅडम तिच्या आहे ते 2, यानंतर युवराज चोरगे, यानंतर 2 देसाई आणि त्यानंतर परत त्या जागेवरती शाहूल अहमदचे गाळे आलेत आहेत. हे गाळे कोणाचे आहेत? यांच्या बापाची जागा आहे का ही? ही जागा आमची आहे. इथे न होते याच्यापूर्वी आणि या ठिकाणी मैदान बांधणार होते. अचानक समाज मंदिराचा प्रस्ताव आला. तो प्रस्तावही काय कामाचा नाही झाला. कोणत्याही समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमाला आलेली जागा नाहीये समाज मंदिर. आतापर्यंत तो जो शाहूल अहमद आहे त्याने दाखवावं एखादा प्रूव्ह करून की इथे एखादा कार्यक्रम झालाय. शाहूल अहमद हा जरीना बेगमचा नवराची 15 वर्षापूर्वी की 20 वर्षापूर्वी इथे नगरसेवक होती आणि तिच्या नावाखाली हे सगळं हडपलं गेलेलं आहे आणि त्याला माहित आहे का? तोच सगळं बघतो. त्याच्याच नावाखाली इथे जे टेंडर आलेलं आहे ते त्याच्याच नावाखाली आहे आणि सगळ्या गोष्टी हे त्याच्याच नावाखाली चालल्यात आहेत. हे सगळे काय आहेत ना, हे सगळे चोर आहेत. हे जे आहेत ना यांनी हे सगळे सटर हडपलेले आहेत आणि आजला उद्या हा उद्रेक दिसेल. जर का आमचे देसाई साहेब जर का इथे आले नाहीत तर पुढच्या रविवारपासून आमची सगळी मंडळाची पोरं तशी स्थानिक BMC MS वर्ल्डला काय मागणी जे काय असेल ते सगळे आम्ही आमरण उपोषणाला बसू.
देसाई साहेबांना आमची विनंती आहे यांनी लवकरात लवकर या गोष्टीची दखल घ्यावी. बीएमसी वाल्यांना तुम्ही बीएमसी एमई सोडला माझं एकच मागणं आहे. पैसे नंबर टाकले हा जो सर्वे झालाय हा सर्वे कसला झालाय याचा पुरावा काय? माझा दंड झालेला आहे. माझ्याकडे माझे पुरावे आहेत. यांचा काय पुरावा आहे? तुमच्याकडे पुरावा नाही ऐका त्याच्या इथं समाज मंदिर होऊ नये म्हणून आम्ही कोर्टात देखील गेलो होतो आणि कोर्टाचे आमच्याकडे समाज मंदिर बांधण्यासाठी त्यांना बीएमसीने परवानगी दिली असे त्यांनी प्रूफ केलं म्हणून आम्ही समाज मंदिर बांधायला दिलं. समाज मंदिर बांधल्यानंतर हे परवापासून याने हे पक्का बांधकाम केलेलं आहे. सध्या तुमची प्रशासनाकडून काय मागणी आहे? इथं आम्हाला हे जे वाढवलेलं आहे हे सगळं बंद केलं उडवले पाहिजे आणि समाज मंदिर आहे ना ते या स्थानिक लोकांच्या ताब्यात दिलं पाहिजे. या गाल्यांवर नंबर टाकलेले आहेत. हे आता डुप्लिकेट नंबर आहेत सगळे. जैसे यहाँ से हमने आपको दिखाया था कि ये यहाँ पे लोगों का कहना है कि यहाँ पे अवैध बांधकाम को लेकर यहाँ पे आज जनता में आक्रोश नजर आ रहा है. अब ये देखने की ये बात होगी कि इसमें इनसे हमने जब बात की तो उन्होंने बताया कि हमने इसका कलेक्टर ऑफिस और बीएमसी वार्ड में भी इसकी शिकायत दर्ज की है. अब आगे देखना होगा कि इसमें मुंबई महानगर पालिका का क्या भूमिका रहेगी. कैमरा पर्सन फिरोज खान के साथ मानकोट, मुंबई.